नमस्कार मित्रांनो, मी सचिन रगडे स्वागत करतो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव SR ब्लॉग्स. तर आपल्या फ्रेममध्ये अशी गाडी आहे आज की तिला कोणत्या इंट्रोडक्शनचं गरज नाही, कारण की कंपनीने डिस्कंटिन्यू करून परत लॉन्च केलेली आहे. तर आपण बोलतोय होंडा युनिकॉर्न विषयी. जर तुम्हाला युनिकॉर्न घ्यायची असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. हा व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओला स्किप नका करू. चला तर व्हिडिओ सुरू करू आपण. युनिकॉर्न समोरून अशी दिसते. पुढं हा मोठासा वायझर, खाली क्रोमची फिनिश, खाली लाईट, पण तो हा एलोजन आहे. आणि जो आत्ता जी अपडेटेड युनिकॉर्न आलेली ना त्याच्यामध्ये LED आहे. साईडला एलोजन इंडिकेटर. पुढे बघितलं तर हा क्रोमचा पार्ट बंपर. खाली पुढे बघितलं टायर साईजची बोलले तर टायर साईज 110 mm चा टायर. इथं ABSची वायर, सिंगल चॅनल ABS येते याच्यामध्ये. इथं इंजन स्विच मित्रांनो, इथं स्टॉप बटन अशा प्रकारे, हजार्डचे हजार्ड डिफर, इथं हॉर्न अशा प्रकारचा इंडिकेटर. हे युनिकॉर्नचं असं ओडोमीटर आहे, मॅन्युअल आहे. त्याच्यामध्ये न्यूट्रल, इंडिकेटरचे, हजार्ड लाईट, फ्यूल, इथं स्पीड. तर मित्रांनो, आपण आता युनिकॉर्नचा सायलेन्सरचा आवाज ऐकू पहिला. युनिकॉर्नची फ्यूल कॅपॅसिटीची गोष्ट केली तर त्याच्यामध्ये फ्यूल कॅपॅसिटी 13 लिटरची कॅपॅसिटी. आणि इंजनची पॉवर बघितली तर इंजन 160 सीचं इंजन आहे. आणि याच्यामध्ये 13 PS चा पॉवर जनरेट करते 7000 RPM वर. तर अशा प्रकारचं स्टार्ट होती. येतं आपण मित्रांनो युनिकॉर्नमध्ये किक, मॅन्युअल किक येते. इथं फुटरेस्ट, सायलेन्सरवर अशा प्रकारचं क्रोम सायलेन्सर कवर, युनिकॉर्नची बॅजिंग. इथं पाठीमागं धरून बसण्यासाठी हँडल, हॅलोजन इंडिकेटर, नंबर प्लेटची जागा, LED टेल लॅम्प. आणि पाठीमागं रिअरमध्ये ड्रम ब्रेक येतात. ऑलवेजचा असा पॅटर्न आहे या टाईपमध्ये. पाठीमागं MRFचे टायर, हा 190चा प्रोफाईलचा टायर पाठीमागचा. आणि अशा प्रकारची ही गाडी आहे युनिकॉर्न. तिला तशी रिव्ह्यूची गरज नाही आहे, पण आपण बनवला कारण की ज्यांना माहिती नसते ना त्यांच्यासाठी आपण हा रिव्ह्यू बनवलेला आहे. तर कसा वाटला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. आणि अजून कोणत्या गाडीचा व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.